6, 5, 4, 3, 2, 1, 0. आजच्या या मॉडर्न सायन्सचं फाउंडेशन कोणी रचलं या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी बरेच जण सर आयझॅक न्यूटन असं देतात. द ॲपल मॅन. Brilliant scientist ever in the sciences. He's a massive contradictory figure. Then he had this enormous capacity to hyperfocus, enormous capacity to ask fundamental questions. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस न्यूटनचे इंग्लंडमध्ये इनिव्हेशन सुरू होते त्याच वेळेस महाराष्ट्रात देखील एक वीर योद्धा परकीय सत्तेशी लढत होता, त्यांना झुंज देत होता. आपल्या रेतीची, आपल्या प्रजेची त्यांच्यापासून संरक्षण करत. छत्रपती श्री शिवाजी महाराज. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो शिवाजी. पण स्वतः शिवाजी राजांनी जे काही धाडस केलं, जे काही साहस केलं, त्या साहसाला तोड नाही आहे. यस, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की न्यूटन हा शिवाजी महाराजांपेक्षा फक्त 12 वर्षांनी लहान. एकीकडे शिवबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांचे चारित्र्य आजही आपल्या मनात जशीच्या तसे आहे. अफजल खानाचे कोथळे काढणारा हा महाराष्ट्र, शाहिस्ते खानाचे बोट तोडणारा हा महाराष्ट्र. ते महाराज आज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. पण न्यूटनला आपण फक्त सायन्स पुरतच ओळखतो. त्याचे सिक्रेट्स आणि डार्क साइड कधी जगासमोर येऊ शकले. He had extremely poor social relationships, a cruel, sadistic. फॉर एक्झाम्पल, त्याने त्याच्या आयुष्यातील 7 ते 8 वर्ष ही परीस बनवण्यासाठी लागली. पण त्याच्या या इन्व्हेन्शनचं नेमकं झालं काय? आणि सगळ्यात महत्वाचं, न्यूटन हा खराच एक ब्रिलियंट सायंटिस्ट होता की त्याच्याकडे कोणती दैवशक्ती. पुढे चालणाऱ्या न्यूटनने कसं युनिव्हर्सचं सिक्रेट शोधलं आणि मुठभर मावळ्यानं सोबत घेऊन शिवबाने अखंड स्वराज्य कसं स्थापन केलं, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आपल्याला कालचक्र हे मागे फिरवावं लागेल आणि जावं लागेल 17व्या शतकात. त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत. इंग्लंडच्या फुलस्टॉप नावाच्या एका छोट्याशा गावात 1642 साली न्यूटनचा जन्म होता. त्यावेळेस शिवबांचे वय फक्त 12 वर्ष होते. न्यूटन आणि त्याच्या वडिलांची कधीही भेट होऊ शकली नाही, कारण न्यूटनच्या जन्माच्या 3 महिन्या अगोदरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. इकडे लहान शिवबांचे पिता शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे युद्धकलेचे कठोर प्रशिक्षण सुरू होते. सोबतच आऊसाहेब जिजामाता यांच्या संस्कारांनी देखील शिवबा घडत होते. शिवबांपुढे एक अस्थिर महाराष्ट्र होता की ज्यावरती 2 प्रमुख सत्ता राज्य गाजवत. उत्तरेकडनं विशाल मुघल साम्राज्य आणि दक्षिणेकडनं आदिलशाह. तसंच पश्चिमेला सिद्धिजोहर आणि युरोपियन्स आपला तळ ठोकून बसले. या 4ही सत्तांसाठी महाराष्ट्राचं लोकेशन खूप स्ट्रॅटेजिक होतं, खूप इम्पॉर्टंट होतं. आणि यामुळं महाराष्ट्रासाठी या 4ही सत्तांमध्ये कायमचा संघर्ष होत होता. पण या संघर्षाची किंमत येथील जनतेला मोजावी लागत होती. त्यांच्यावरती अन्याय होत होते, अत्याचार होतो. आणि शिवबा हे बालवयात बघत होते. यातूनच या परकीय सत्तेला जरब बसवण्यासाठी, आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी शिवबांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला. एक 14 वर्षाचा तेजस्वी बालक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरू लागला. जनतेवरती होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची जाणीव त्यांना करून देत स्वराज्याची दृढ कल्पना त्यांच्या मनामध्ये भरत होती. आणि जनताही या तेजस्वी बालकाच्या वाणीने खूप प्रभावित होत होती, त्याला साथ देत होती, कारण शिवबांच्या रूपी त्यांना एक आशेचा किरण दिसत होता. इकडे छोटा न्यूटन रांगत होता, खेळत होता. त्याचे वडील हे खूप मोठे जमीनदार होते. भरपूर गुरे आणि शेती त्यांच्याकडे होती. पण वडील गेल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही तिच्या आई म्हणजे हेना न्यूटनवरती आली होती. पण हेना न्यूटनने तसं केलं नाही. न्यूटन केवळ 3 वर्षाचा असताना हेना न्यूटनने तेथील एका चर्चच्या फादरसोबत दुसरं लग्न केलं. तिला आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती. पण या सुरुवातीमध्ये न्यूटन एक अडचण म्हणून येत होता. म्हणून हॅनाने न्यूटनला त्याच्या आजी आजोबाकडे सोडलं आणि ती आपल्या दुसऱ्या हजबंड सोबत संसार करण्यासाठी निघून गेली. 3 वर्षाचा न्यूटन अक्षरशः एकटा पडला.
इकडे शिवबांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांच्या पुढे बलाढ्य मुघल साम्राज्य आणि आदिलशाह. एकाच वेळी या दोन्ही बलाढ्य साम्राज्याशी लढा देणं ही काही गुड स्ट्रॅटेजी नव्हती. म्हणून शिवबांनी आधी आदिलशहाला टार्गेट करण्यास ठरवलं. वयाच्या 16व्या वर्षी शिवबांनी तोरणा गड आपल्या ताब्यात घेतला. गड गेल्यानंतर आदिलशाह खूप चिडला, कारण की एका 16 वर्षाच्या मुलाने त्याला थेट चॅलेंज केलं. आदिलशहाने याचा जाब शहाजी राजांना विचारला, कारण की शहाजी राजे आदिलशहाच्या अंडर त्यावेळेस काम करतो. पण शहाजी राजांनी आदिलशहाला खूप स्मार्टली उत्तर दिले. हा किल्ला व्यवस्थित मॅनेज करता यावा आणि या भागामध्ये आदिलशाही हुकूमत व्यवस्थित चालवे, म्हणूनच हा किल्ला शिवबांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. तुम्ही निश्चिंत राहा, असा फेक दिलासा शहाजी राजांनी आदिलशहाला दिला. इकडे न्यूटन आपल्या आजी आजोबांसोबत राहतो. आजीने न्यूटनला शिकवायचं ठरवलं. ती त्याला शाळेत पाठवू लागली. न्यूटनच्या मनात तिच्या आईबद्दल खूप राग होता, कारण की ती त्याला एकटं सोडून गेली होती. आईची माया न्यूटनला भेटत नव्हती. आपल्या आईबद्दल न्यूटनच्या मनात इतका राग होता की तो लिहितो की मला माझ्या आई आणि तिच्या हसबंडला जिवंत जाळले. दुसऱ्या लग्नानंतर हॅनाला 3 मुलं झाली. ती आपल्या संसारामध्ये खूप सुखी आणि आनंदी होती. पण दुर्दैवाने तिच्या सेकंड हसबंडचे सुद्धा डेथ होते. निराश आणि दुःखी हॅना आपल्या 3ही मुलांना घेऊन परत न्यूटनकडे येते. न्यूटन आता 16 वर्ष झाला होता. आजीमुळे तो शाळेत जात होता. पण हॅना परत आल्यावर सगळ्यात आधी तिनं न्यूटनची शाळा बंद केली. न्यूटनने घरची शेती आणि गुरेढोरे सांभाळीत असा त्याचा हट्ट होता, कारण की त्यांच्याकडे भरपूर शेती आणि गुरेढोरे होती. न्यूटनच्या आजीने हॅनाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या हट्टावरती कायम राहिली आणि न्यूटनची शाळा बंद झाली. आता न्यूटन गुराखी बनला होता. तो गुरे चारत होता. त्याला हे काम अजिबात आवडत नव्हतं, म्हणून न्यूटन मुद्दाम गुरांना दुसऱ्याच्या शेतामध्ये सोडायचा आणि निवांत झोप. पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हते, कारण न्यूटन हा अभ्यासात खूप ब्रिलियंट होता. न्यूटनची शाळा बंद का झाली हे जाणून घेण्यासाठी सतत त्याचे टीचर हेनरी हे न्यूटनच्या घरी जातात. ते हॅनाला न्यूटनची शाळा परत सुरू करा म्हणून अशी रिक्वेस्ट करतात, पण हॅना एक आर्थिक कारण देऊन स्पष्ट नकार देते. पण टीचर हेनरीला न्यूटनचे टॅलेंट वाया जाऊ द्यायचे नव्हते. त्यांनी स्वतःच्या पगारामधून न्यूटनची फी भरली आणि न्यूटनची शाळा पुन्हा सुरू झाली. इकडे तोरणा किल्ल्याच्या विजयानंतर बालशुभा मागे अनेक जण आशेने उभे राहू लागले, पण एका 16 वर्षाच्या मुलामागे पूर्ण रयत उभी होत आहे. यामुळे काही जणांच्या पोटात मात्र दुखायला लागले. त्यात एक नाव होतं जावळीचे चंद्रराव मोरे. मला ते शिवाजीचं हसूच येते. काय शिवाजी, कसलं त्याचं स्वराज्य, आणि तेव्हा सौताला राजा समजतोय, राजा. मोरेंनी स्वराज्याची संकल्पना धुडकावून लावली, कारण की ते स्वतः देशाची चाकरी करत होते. शिवरायांच्या स्वराज्य विस्तारासाठी जावळी खूप इम्पॉर्टंट होती. पहिल्यांदा शिवबांनी मोरेंना युद्धाचे वॉर्निंग दिली, पण मोरेंना स्वतःच्या सैन्यावरती आणि आदिलशहावरती गरजेपेक्षा जास्त कॉन्फिडन्स होता. शेवटी शिवबांनी जावळीवरती हल्ला केला आणि जावळी आपल्या ताब्यात होती. पण येथे एक गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी, शिवबांना जावळीत का हवी? काय होतं त्या सह्याद्रीच्या पुढे? जावळी शिवाजीराजांनी घेतली, कशासाठी घेतली? की शत्रू चालून आलेला असताना तो स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही, स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची, हाच त्यांचा डाव. इकडे न्यूटनची शाळा खूप जोमात चालू होती. न्यूटन एक जिनियस आहे आणि तो भविष्यात नक्कीच काहीतरी मोठं करेल अशी खात्री न्यूटनच्या टीचरला होती. दुसऱ्या मुलांना न्यूटन पासून ते प्रेरणा घेण्यास सतत सांगत होते. न्यूटनने आपलं प्रायमरी एज्युकेशन संपवलं आणि शाळेला निरोप देताना त्याने एका खिडकीवरती काहीतरी लिहिलं की जे आजपर्यंत देखील आयझॅक न्यूटन हे. इकडे जावळीवरती शिवबांनी ताबा मिळवला हे आदिलशाह समजताच तो जागा झाला आणि खूप चिडला. त्याने आपल्या सगळ्यात बलवान आणि क्रूर सरदाराला शिवबांना संपवण्यासाठी पाठवलं, अफजल खान. अफजल खान हा काही साधा माणूस नाही. कर अर्ज सुनद सिपर अला फजल फुजला फजल अफजल अजहर मलके बजाय तसबी आवाज आयत ते अफजल अफजल. उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तुझा आवाज येईल की अफजल अफजल वगैरे आहे. अफजल खान प्रचंड सैन्यासोबत स्वराज्यावरती चालून आले. महाराजांपुढे खूप मोठे संकट उभे होते. अफजल खानाच्या बलाढ्य सैन्यासमोर मावळ्यांची संख्या मूठभर होती. राजाने जीवितहानी टाळण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानासमोर भेटीचा प्रस्ताव मांडला. आपण अफजल खानला घाबरलो आहोत अशी परिस्थिती राज्यांनी मुद्दाम तयार केली. अफजल खानने ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हा प्रस्ताव स्वीकारला आणि भेटीत काय झालं हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती. आओ शिवाजी राजे आओ, हमारे गले मिलो. स्वतः शिवाजी राजे जाणार. लोक म्हणाले आम्ही जातो.
मी जाणार नाही. ह्याला जे धैर्य लागतं ना सगळ्याला, याला एक बेडरपणा लागतो, तो बेडरपणा. आणि म्हणूनच शिवाजी राजांच्या पाठीमागे लोक उभे राहिले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. तसंच काही अफवा पण तयार होऊ लागल्या होत्या की जसं की ह्या माणसाकडे दैवी शक्ती आहे, हा हवेत उडू शकतो, हा गुप्त होऊ शकतो. याचा रिझल्ट असा झाला की शिवबांच्या फक्त नावानेच शत्रू अक्षरशः थरथर कापायला लागले. पण ह्या सगळ्या फक्त अफवा आहेत हे शिवबांना देखील चांगलंच माहिती होतं. पण त्यांनी या अफवा आहे तसेच ठेवल्या, कारण की या अफवामुळे त्यांना फायदा होतो. थोडक्यात महाराजांची एक दहशत निर्माण होत होती. यानंतरच्या ज्या मॅक्झिमम लढा आहेत त्या झाल्याच नाही, कारण शत्रू स्वतः आत्मसमर्पण करायला लागले. पुढे आदिलशाह आणि सिद्दीजोहरला शिवबांना संपवण्यासाठी पाठवले, पण बाजी प्रभूंच्या पावन खंडीत दिलेल्या बलिदानामुळे महाराजांनी हे संकट देखील टळले. इकडे न्यूटन आता कॉलेजमध्ये शिकत होता. प्लुटो, अरिस्टॉटल यासारख्या अनेक महान विचारवंतांच्या अभ्यासात तो मग्न होता. याच दरम्यान इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना झाली. तिचा उद्देश युरोपियन सायंटिस्टला प्रोत्साहन देणं, सायन्समध्ये नवीन इन्व्हेन्शन करणे होते, जेणेकरून त्यांच्या कॉलोनियल आयडिओलॉजीला प्रबळ बनवता येईल. इकडे मुघल साम्राज्याची गादी आता औरंगजेबाकडे आली होती. आतापर्यंतचा सगळ्यात क्रूर आणि निर्दयी शासक. पण औरंगजेबाने एका मुलाला मारलं, भावांना मारलं, पण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं. भाऊ दिसला की मारायचं, म्हणजे आपली गादी मोकळी जाईल. शिवबांपासून मुघल साम्राज्याला खूप मोठा धोका आहे हे औरंगजेबाने ओळखले. म्हणून शिवबांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्तेखानाला पाठवले. शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात 3 वर्ष राहिले, पण या 3 वर्षामध्ये त्याने कधीही शिवबासोबत युद्ध करण्याचा विचार देखील केला. यामागची 2 कारणे होती. शिवाजीला जर का आपण पकडला तर बादशाला दक्षिणेत मोठा शत्रू राहणार नाही, आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल कंदारला पाठवेल. शेवटी शिवबांनीच वेषांतर करून शाहिस्तेखानाला ठार मारण्याचं ठरवलं. तीन वर्ष पुण्यात राहिलेला शायस्ता खान 3 दिवसात 3 बोट गमावून निघून गेले. 3च दिवसात पळाला बरं का. नकोच म्हणाला, पुण्यात राहायला नको. शाहिस्तेखान पुण्यामध्ये तब्बल 3 वर्ष होते. या दरम्यान त्यांनी भरपूर लूट आणि नुकसान केली होती. आता याची भरपाई नेमकी कशी करायची असा खूप मोठा प्रश्न महाराजांसमोर उभा होता. कारण एक राज्य चालवण्यासाठी खूप पॉवरफुल रेव्हेन्यू सोर्सेस पाहिजे असतात, आणि त्यावेळेस शिवबांकडे ते नव्हतं. यावरती विचार करत असताना शिवबांना एक कल्पना सुचली की जी होती सुरतची लूट. लवकरात लवकर भरपाई कशी करायची मुघल मुलखातनं, तर सुरतेसारखं दुसरं काही नव्हतंच होत तिथं. सुरत म्हणजे अतिशय सधन शहर. कॅश, हार्ड कॅश, 1 कोटी रुपये मारले तिथं. 1666च्या दरम्यानचा काळ हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की या काळामध्येच न्यूटन आणि शिवबांवरती खूप मोठी संकटे आली. तिकडे लंडनमध्ये प्लेगची खूप भयानक साथ सुरू झाली. आणि इकडे शिवबांच्या स्वराज्यावरती राजा जयसिंगची स्वारी आली. प्लेगच्या या भयानक साथीत लाखो लोक मरत होते. फक्त हॉस्पिटल सोडून संपूर्ण लंडन मध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं. न्यूटनला आपल्या जीव वाचवण्यासाठी घरी जावं लागलं. तो आपल्या गावाकडे आला आणि आईकडे राहू. शिवबांना थांबवण्यासाठी औरंगजेबाने जयसिंगला पाठवलं. जयसिंग हा एक बुद्धिमान आणि औरंगजेबाशी अत्यंत लॉयल असा सरदार. त्यावेळेस राजे हे पुरंदर किल्ल्यावरती होते. जयसिंगने पुरंदरला वेढा घातला. यात मुरारबाजींनी जयसिंगला थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना वीर मरण आलं. महाराजांसमोर त्यांची मावळे, त्यांची माणसं मरत होती. हे सगळं थांबवण्यासाठी महाराजांनी जयसिंगशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या दोघांमध्ये चर्चा झाली आणि एक तह झाला, ज्याला इतिहासामध्ये पुरंदरचा तह असतो. या तहानुसार शिवबांना 23 किल्ले आणि 3 लाख होऊन एवढी रक्कम द्यावी लागणार. तसंच आग्र्याला जाऊन बादशाह औरंगजेबाची भेट देखील घ्यावी लागणार. दिवशी झुंज देत शिवबांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी 1-1 किल्ला मिळवला. पण स्वराज्याच्या अस्तित्वासाठी, त्याच्या भविष्यासाठी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना दिले आणि ते आग्र्याला औरंगजेबाला भेटण्यासाठी निघाले. इकडे न्यूटन घरी कोणाशी जास्त बोलत नव्हतं. त्याला एकटं राहायला आवडायचं. पण याच एकांतात त्याने आजच्या मॉडर्न सायन्सचं फाउंडेशन रचलं. सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावरती एक सफरचंद पडलं
आणि यातूनच त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कल्पना सुचली. सर्व ग्रह सूर्याभोवती याच फोर्समुळे फिरतात. युनिव्हर्सच्या प्रत्येक 2 वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो असं त्याचं म्हणणं होतं. पण याला प्रूव्ह करण्यासाठी त्याने एक मॅथमॅटिक्सच्या ब्रँचचा शोध लावला की ज्याला आज आपण कॅल्क्युलस या नावाने ओळखतो. या कॅल्क्युलसवरती आज सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस चालतात. यात आपला फोन, कम्प्युटर, इंटरनेट, इतकंच काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील याच कॅल्क्युलसवरती काम. 11वी आणि 12वी मध्ये तुम्ही इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन या कन्सेप्ट नक्कीच स्टडी केला. हे दुसरं काही नाही तर हे कॅल्क्युलसचाच एक पार्ट आहे. त्यानंतर न्यूटनने 3 लॉज ऑफ मोशनवर काम केलं. सॅटेलाइट लॉन्चर हे न्यूटनच्या 3rd लॉवरती काम. सगळ्यांना माहिती आहे न्यूटनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिस्कवर तर केलं होतं, पण तो त्याला आता एका मॅथमॅटिकली इक्वेशन मध्ये डिफाईन करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते इक्वेशन मिळत नव्हतं. ते इक्वेशन शोधण्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करतो. इकडे शिवबा बाल संभाजीने घेऊन बादशाहच्या भेटीसाठी आग्र्याला गेले. औरंगजेबाने या सर्वांना नजरकैदेत टाकलं, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. औरंगजेबाने आपल्यासोबत दगा केलाय हे त्यांच्या लक्षात आलं. आता इथून आपली सुटका कशी करायची यावरती शिवबा विचार करत होते. आग्र्यावरनं सुटका करत असताना महाराजांच्या जागेवरती त्यांचा एक हमशकल्ला बसवण्यात आला. पण त्याला एक गोष्ट माहिती होती की ज्यावेळेस शिवबा इथून गेल्यानंतर औरंगजेबाला एक बातमी कळेल, त्यावेळेस औरंगजेब नक्कीच मला ठार मारणार. पण तरी देखील ही माणसं शिवबांसाठी एवढी वेडी का होत का आपल्या जीवाची देखील पर्वा करत नव्हती. असं त्यांनी काही केलेलं नाही किंवा मी जातो मग तुम्ही सांभाळा आता ते आग्रा आणि औरंगजेब सगळं. आधी सगळ्या लोकांना परवाना देऊन बाहेर काढलं आणि शेवटचे मुठभर लोक राहिले होते त्याच्यात शिवाजीराजे सुटले. का बाजीप्रभूंनी आपले प्राण दिले, मुरारबाजीनं दिले, तानाजी मालुसरायांनी दिले, भाजी पासलकरांनी दिले, अनेक लोक गेले त्याच्यात. शिवाजीराजांनी एक भावना या सर्वांच्या मनात निर्माण करून ठेवलेली होती की आपण स्वराज्याच्या कामासाठी खर्ची पडलो तर शिवाजीराजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत ही ती भावना. इकडे लंडनमध्ये प्लेगची साथ आता संपत आली होती. न्यूटनला ट्रिनिटी कॉलेजमध्येच एक मॅथमॅटिशियनची नोकरी मिळाली. ट्रिनिटी कॉलेज हे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचेच अंडर होते. या दरम्यानच न्यूटनने फर्स्ट ग्राउंड ब्रेकिंग इन्व्हेन्शन केलं होतं. त्याने छोटासा एक टेलिस्कोप बनवला जो त्या काळच्या मोठ्या टेलिस्कोप पेक्षा 10 पटीने पॉवरफुल होता आणि साईजने त्यापेक्षा खूप छोटा होता. याचं रिझन असं होतं की इतर टेलिस्कोप मध्ये लेन्सचा वापर होता. यामुळे ऑब्जेक्टच्या अंतरावरती टेलिस्कोपची साईज डिपेंड व्हायची. स्टार्स आणि प्लॅनेटचे ऑब्झर्वेशन करण्यासाठी मोठमोठाले टेलिस्कोप लागत होते. पण न्यूटनच्या टेलिस्कोपमुळे टेलिस्कोपची साईज तर कमी झाली होती पण त्याची पॉवर ही 10 पटीने वाढली. या एका इनोव्हेशनमुळे न्यूटनचं नाव आता पूर्ण युरोपमध्ये चर्चेला येऊ लागलं होतं, कारण की याचा प्रॅक्टिकली फायदा खलाशी घेणार होता. त्यांना समुद्रमार्गे प्रवास करण्यास इझी झाले. जगातील नवीन प्रदेशाचा शोध युरोपियन घेऊन आला. न्यूटनची रॉयल सोसायटीमध्ये निवड करण्यात आली. आपल्या इनोव्हेशन बद्दल न्यूटन खूप खुश होता. त्यावेळेस रॉयल सोसायटीचा प्रेसिडेंट हा रॉबर्ट हुक होता. रॉबर्ट हुक म्हणजे तो सायंटिस्ट की ज्याने पीसीचा शोध लावला. रॉबर्ट हुक हा न्यूटनला सुरुवातीपासूनच विरोध करायचा. त्यांच्या दोघांमध्ये कंटिन्युअसली असा वाद व्हायचा. याचं कारण असं होतं की न्यूटनची रॉयल सोसायटीमध्ये निवड झाली तेव्हा न्यूटनने ग्रॅव्हिटेशन लॉ हा रॉयल सोसायटी पुढे मांडला. पण हुकचं म्हणणं असं होतं की तो ऑलरेडी ग्रॅव्हिटेशन लॉ वरती काम करत आहे आणि जो काय न्यूटन लॉ मध्ये बोलतोय हे सगळं माझ्याच वर्कचा वापर त्याने केलेला आहे, म्हणून या लॉचं सर्व जे क्रेडिट आहे ते न्यूटनने मला द्यायला पाहिजे. पण न्यूटनने रॉबर्ट हुकला क्रेडिट देण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा रॉबर्ट हुकने न्यूटनला परत चॅलेंज केलं की जर का तू हे खरंच तू स्वतः डेव्हलप केलं असेल तर हे जे लॉ आहेत त्याला एका प्रॉपर मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये प्रूव्ह करून दाखव. न्यूटन आपल्या मतावरती ठाम राहिला. त्याने परत या लॉचं कॅल्क्युलसच्या मदतीने इक्वेशन शोधण्यास सुरू केली. त्याने काही इक्वेशन डेव्हलप केले आणि रॉयल सोसायटीला परत पाठवले. पण रॉबर्ट हुकने हे सगळे जे इक्वेशन आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत हे सिद्ध करून दिले. न्यूटनचा खूप मोठा अपमान झाला होता, कारण की त्याच्या वर्कला कोणीतरी पहिल्यांदा रिजेक्ट केलं होतं. तो फेल झाला होता. आपल्याला कोणतरी चॅलेंज केलं आणि त्या चॅलेंजला आपण उत्तर देऊ शकलो नाही, या गोष्टीने न्यूटन पूर्णपणे खचून गेलो आणि परत रॉयल सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचं सहभाग आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायचं नाही असं त्याने ठरवलं. एका छोट्याशा खोलीमध्ये त्याने स्वतःला बंद करून घेतलं. पूर्ण जगाशी त्याने नातं तोडलं. आग्र्यावरून परत आल्यानंतर शिवबांनी जे मुघलांकडे किल्ले गेले होते ते परत मिळवण्याचा धडाका सुरू केला. या दरम्यान 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. राज्याभिषेकानंतर सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद शिवबासाठी जास्त वेळ नव्हता. थोड्या दिवसातच राजमाता जिजाऊ यांचं दुर्दैवी निधन झालं.
शोभांची स्वराज्य निर्मिती ही फक्त 2 गोष्टींमुळे झाली. एक विशाल सह्याद्री पर्वत आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मातोश्री आऊसाहेब. शोभावरती दुःखाचे डोंगर कोसळ, ती आतून पूर्णपणे तुटली. इकडे न्यूटनला त्याचं चॅलेंज आपलं नाही म्हणून त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. तो आता पूर्णपणे वेडा झालाय अशी चर्चा रॉयल सोसायटीमध्ये होऊ लागली. न्यूटनची सगळेजण चेष्टा करत होते, पण न्यूटन खराच वेडा झाला होता. तो एका बंद खोलीत नेमका करत का होता, तर तो अल्केमी बनला. अल्केमी म्हणजे थोडक्यात तो परिसावरती काम करतो. परिस कोणत्याही बेस मेटलला जसं की आयर्न, कॉपरला गोल्ड मध्ये कन्व्हर्ट करू शकतो अशी त्यावेळेसची कन्सेप्ट होती. त्यावेळेस अल्केमीची खूप क्रेज होती. त्याने 7-8 वर्षात खूप सारे एक्सपेरिमेंट केले. तो त्याची जी छोटीशी खोली होती आता पूर्णपणे केमिस्ट्रीची लॅब बनली. पण शेवटी यातही तो पूर्णपणे फेलच. याच दरम्यान न्यूटनच्या आईचा मृत्यू होतो आणि न्यूटन देखील पूर्णपणे. हे दोन्ही लिजेंड प्रचंड दुःखामध्ये होते, पण या दुःखाला सावरून आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करणं हीच तर खऱ्या हिरोची क्वालिटी असते. आणि या दोघांनी तसंच केलं. इकडे शोभाने दक्षिणेत मराठा साम्राज्य वाढवण्याची मोहीम हाती घेतली आणि तिकडे रॉबर्ट हुकने जे 8 वर्षापूर्वी न्यूटनला चॅलेंज दिले होते तेच चॅलेंज न्यूटनने पुन्हा ऍक्सेप्ट केले आणि त्यावरती तो काम करू लागला. हे दोघेही आपल्या ध्येय प्राप्तीसाठी वेड्यासारखं काम करतात. या छोट्याशा कालावधीमध्ये शोभाने 300 पेक्षाही जास्त किल्ले जिंकले होते. दक्षिणेत जंजी ते वेल्लोर पर्यंत मराठा साम्राज्य वाढवून. शत्रू फक्त जमिनीवरच नाहीये तर सागरात देखील आहे. तू बलवान होत आहे. यामुळे शोभाने युरोपियनचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतःची एक नावल फोर्स उभी. आणि शोभा हे इंडियन नेव्हीचे जनक बनले. Those small Maratha creeping boats DC goes to admiration. त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चपवतात. पुढचं वाक्य इंग्रजांचं असं आहे की अशा वेळी इंग्रजी आरमारत आहे. शोभांचं ध्येय होतं की सिंधू नदीपासून ते दक्षिणेच्या अंतिम टोकापर्यंत अखंड भारतावरती स्वराज्याचा झेंडा फडकावा. पण सततच्या युद्ध प्रसंगामुळे शोभांची तब्येत बिघडत चालली होती. वयाच्या 45व्या वर्षानंतर ते सतत आजारी पडू लागले. आपल्या स्वराज्याच्या ध्येयावरती ते प्रचंड इच्छाशक्ती लढत होते. शेवटी या महान मानवाच्या इच्छाशक्तीपुढे शरीरानेच हात टेकले. 1680 मध्ये शोभा ज्यावेळेस रायगडावरती होते त्यावेळेस त्यांना प्रचंड ताप आणि एक मलेरिया लाईक सिम्पटमचा आजार झाला आणि या आजारातच त्यांनी या जगाला निरोप दिला. औरंगजेबाला ज्यावेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झालाय कळलं त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला, हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही. शिवाजी घाघ है, चालाक है, हवाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसे. त्यांच्या मृत्यूबद्दल आजही भरपूर अशा कॉन्स्पिरसी थेरीज आहेत की ज्याच्यावरती आज पण डिबेट चालू आहे. की काही थेरीज नुसार असं सांगितलं जातं की त्यांना पॉइझनिंग करण्यात आली होती, तर काही थेरीज नुसार असं सांगितलं जातं की त्यांच्यावरती राजकीय सुडातून कट रचण्यात आला होता. पण या सगळ्या थेरीज आहेत. यांना प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं कन्क्लुझिव्ह असं इव्हिडन्स नाही. पण काही असो, अखंड भारतावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवण्याचे स्वप्नाची पूर्ती शोभा स्वतः करू शकली नाही, पण त्यांनी स्वराज्याचा पाया इतका मजबूत बांधून ठेवला होता की नंतर काही वर्षांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झालेच. इकडे न्यूटन रात्रंदिवस ग्रॅव्हिटेशनल लॉचं मॅथमॅटिकल इक्वेशन शोधत होता. आणि त्याला शेवटी ते इक्वेशन मिळालंच, जे की असं.
या एका इक्वेशनमुळे युनिव्हर्स मधील कोणत्याही दोन वस्तूंमधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करता येईल. या एका इक्वेशनवर आज पूर्ण स्पेस सायन्स डिपेंड. त्याने आपली स्वतःची एक बुक पब्लिश केली जिचं नाव होतं प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. Principia is just a book, but what a book, because it's one of the finest scientific works ever published. Ultimately, I think people rightly look back to Newton's Principia Mathematica as the foundation of modern science. या एका बुकने आजच्या मॉडर्न फिजिक्सचा फाउंडेशन रचलेलं. न्यूटनचं वर्क पूर्ण युरोपमध्ये चर्चेत होता. याच दरम्यान इकडे शिवबानंतर मराठा साम्राज्याचा दोरा हे त्यांचे पुत्र वीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर. संभाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यातील एकही युद्ध, एकही लढाई आणली. शिवबा असताना औरंगजेब जेवढा घाबरला नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने संभाजीराजांच्या पराक्रमामुळे औरंगजेब घाबरला. छत्रपती संभाजीराजांना समोरासमोर युद्धात हरवणे हे अशक्य आहे हे औरंगजेबाला चांगलंच कळालं. म्हणून धूर्त औरंगजेबाने त्यांना फसवून कैद केले आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली. बुक पब्लिश झाल्यानंतर न्यूटनची क्रेज संपूर्ण युरोपमध्ये आता वाढत होती. याच दरम्यान रॉयल सोसायटीचा प्रेसिडेंट रॉबर्ट हुक याचा देखील मृत्यू होता. आणि आता रॉयल सोसायटीचा प्रेसिडेंट न्यूटन होता. न्यूटनने खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस या सोसायटीमध्ये केले. काही काळानंतर न्यूटनची निवड वॉर्डन ऑफ मिंट होते, ज्या ठिकाणी न्यूटनने मार्केटमधील जे नकली सिक्के येत होते त्यांना थांबवण्यासाठी खूप साऱ्या उपाययोजना. 18व्या शतकाची सुरुवात होत होती. न्यूटनचे वय झाले. रात्रंदिवस केलेल्या कामाने तो पूर्णपणे थकून गेला होता. आयुष्यभर तो अनमॅरिड राहिला. वाढत्या वयानुसार त्याचा सायन्स मधील इंटरेस्ट देखील कमी कमी होत होत. शेवटी त्याने सायन्स मधनं निवृत्ती घेतली. शेवटचे राहिलेले दिवस आपण शांतपणे जगावं आणि अध्यात्माकडे वळावं असं न्यूटनला वाटू लागलं. न्यूटन आता एक कट्टर ईसाई बनला होता. धार्मिक वाचनात तो खूप जास्त वेळ देत होता. त्याने जीवनभर सायन्ससाठी जितका वेळ दिला नव्हता त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ तो आता धार्मिक गोष्टीसाठी देतो. बऱ्याच हिस्टोरियनचं असं म्हणणं आहे की न्यूटन देवालाही एका मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये डिफाईन करू इच्छित होता. त्यासाठी त्यांनी हजारो पेपर्स लिहिले होते, पण यामध्ये देखील तो शेवटी फेलच झाला. 1727 मध्ये न्यूटन 89 वर्षात झाला होता. त्याचं शरीर पूर्ण थकलं होतं. आपल्याला थोड्या दिवसातच हे जग सोडावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं. मृत्यूच्या एका आठवड्या अगोदर न्यूटनने देवाविषयी लिहिलेले सर्व पेपर जाळले. ते का झाले आजही ते सिक्रेटच आहे. 20 मार्च 1727 रोजी न्यूटनने या जगाला निरोप दिला. पण एका क्वेश्चनवरनं आजही सायंटिस्ट मध्ये डिबेट चालू आहे की जो असा आहे की न्यूटन खराच एक ब्रिलियंट सायंटिस्ट होता की त्याला काही दैवी शक्ती प्राप्त होती. I'm 100% sure that Isaac Newton had Asperger's syndrome. He's a massive contradictory figure, and that is very common in geniuses. Now, this intense local processing can function far superior. त्यामुळेच तो एवढं सगळं काही करू शकतो. यामुळेच तो आपल्या जीवनामध्ये इतका फोकस राहू शकतो. If Newton hadn't had Asperger's syndrome, I don't think he would have been Newton. We wouldn't be talking about him today. He would be just another farmer. पण काही असो, या दोन्ही लिजेंडची लाईफ पूर्णपणे संघर्षाने भरलेली. दोघांनी शून्यातून सुरुवात केली. न्यूटनने आपल्या 84 वर्षाच्या जीवनातनं या जगासाठी एक मॉडर्न सायन्सचं फाउंडेशन उभं केलं. आपलं मानवी जीवन सोयीस्कर केलं. तर फक्त अवघ्या 50 वर्ष आयुष्य असलेल्या शिवबानी आपल्याला जगायचं कसं आहे. हॅलो फ्रेंड, कसे आहात? आय होप तुम्ही खूप चांगले असाल. आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच खाली कमेंट करा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता. हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारच्या मराठी डॉक्युमेंटरीज यापुढेही या चॅनलच्या माध्यमातून आणणार आहे. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मनापासून तुम्हाला एक बिग सल्यूट. जय हिंद, जय महाराष्ट्र.